देशाचं प्रत्येक क्षेत्रातल्या नागरिकाचं लक्ष लागलेलं होतं या बजेटमधनं आपल्याला काय मिळतंय, आपल्या खिशात काय पडतंय, काय खिशातनं काढून घेतलं जातंय। स्वाभाविक आहे की आपलं सगळं अर्थचक्रच त्याच्यावरती अवलंबून आहे, आपलं बजेट त्याच्यावर अवलंबून आहे, देशाच्या बजेटवर। पण या सगळ्याबद्दल आपण जेव्हा चर्चा करतोय, आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। मी पुन्हा एकदा सगळ्या मान्यवर पाहुण्यांची ओळख करून देतो। आपल्यासोबत अर्थतज्ञ अभय टिळक सर आहेत, आपल्यासोबत अर्थतज्ञ श्रीकांत लिमे सर आहेत, आपल्यासोबत शेतकरी नेते अजित नवले आहेत, त्याचबरोबर निमाचे अध्यक्ष धनंजय बेडे सर आहेत आणि IMCच्या उपाध्यक्षा सुनीता रामनाथकर मॅडम सुद्धा आहेत। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पण आपण ज्या मुद्द्यावरती अभय सर बोललो ना की महाराष्ट्राला काय मिळणार आहे वगैरे, आता एक मुख्यमंत्र्यांनी काही आकडेवारी टाकलेली इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातली, ती आकडेवारी मी प्रेक्षकांना एकदा वाचून दाखवतो आणि मग आपण त्याच्याबद्दलची चर्चा करूया। मुख्यमंत्र्यांनी आता जो केलं तेही म्हणतायत की सविस्तरपणे अजून आलेलं नाहीये रेल्वेची आकडेवारी, पण आत्ता जी प्राथमिक माहिती आली त्यानुसार मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटी, पुणे मेट्रोसाठी 699 कोटी, MUTP साठी 511 कोटी 48 लाख, MMR साठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधासाठी 792.35 कोटी, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे बुलेट ट्रेनसाठी 4004 कोटी, सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 1094.58 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण जोड सुधार प्रकल्पासाठी 683.51, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्कसाठी 596.57, नाग नदी सुधार प्रकल्पासाठी 295.64 कोटी, मुळा मुठा नदी संवर्धनासाठी 229.94 कोटी आणि ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्पासाठी 186.44 कोटी। ही आकडेवारी महाराष्ट्रासाठी आलेली आहे। देशासाठी काय आपण त्याच्याबद्दल बोललो। अभय सर, तुमची प्रतिक्रिया काय? कारण आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, गेल्या काही दिवसात विशेषतः या सरकारला त्या गोष्टीसाठी मार्क द्यावे लागतील की इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं बऱ्यापैकी कामं करण्याच्या बद्दल यांनी प्रोजेक्ट केले आणि कमी वेळेमध्ये किंवा वेळेमध्ये ते पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला आता जी बजेटरी तरतूद करण्यात आलेली आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया? मी सांगू का की हा जो सगळा निधी राज्याच्या वाट्याला येणार आहे, हा म्हणजे त्या केंद्राने वेगवेगळ्या ज्याला आपण लेखाशीर्ष म्हणतो त्याच्याखाली जी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद जी केलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा त्या संदर्भातला जेवढा हिस्सा आहे तो आपोआप येणार आहे। त्याच्याबद्दल म्हणजे मला नाही वाटत की कोणाचं त्याच्यावर दुमत असेल किंवा त्याच्याबद्दल काही आपण मुद्दा उपस्थित करावा। प्रश्न असा येतोय की ही आपण सगळी यादी जी बघितली ना, म्हणजे मी मगाशी जो मुद्दा थोडा आग्रहाने रेटायचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल वाटतं म्हणजे थोडं आपल्याला कदाचित ते आवडलं नसेल, पण महाराष्ट्र हे देशातलं सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य आहे। जवळपास निम्म्यापेक्षा अधिक महाराष्ट्र हा शहरी आहे। बरोबर। आणि त्या शहरी महाराष्ट्रामध्ये शहरीकरणाच्या बाबतीमध्ये प्रचंड असमतोल आहे। ही सगळी जी आपण तरतूद आता बघितली ना, ही तरतूद उत्तमच आहे। म्हणजे त्याच्याबद्दल मी एक राज्याचा नागरिक म्हणून समाधानी आहे। भीती एवढीच आहे की हा सगळा जो नागरी विकासाचा निधी जो आहे तो सगळा मोठ्या शहरांच्याकडे केंद्रित झालेला आहे। बरोबर। महाराष्ट्रामध्ये आपल्या विकेंद्रित नागरीकरणाची आजची अत्यंत गरज आहे आणि त्याच्यात या अर्थसंकल्पामध्ये एक जी तरतूद आहे ती मला फार अपुरी वाटली। ती अशी आहे की आपण जर बघितलं तर एक अर्बन चॅलेंजेस फंड या नावाचा एक निधी आता केंद्र सरकारने 1 लाख कोटीची याच्यामध्ये तरतूद या अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित आहे आणि 25-26 या वित्तीय वर्षामध्ये 10,000 कोटी त्याच्याकरता दिलेले आहेत। ही तरतूद फार गमतीशीर आहे। तरतूद गमतीशीर अशी आहे की ज्या नगरांच्या म्हणजे ज्या शहरांचं पुनर्निर्मितीकरण करायचं आहे, ज्या शहरांमध्ये पाणी आणि स्वच्छतेचे आरोग्य आहे, ज्या शहरांना आपल्याला विकासाची केंद्र बनवायचं आहे, त्या शहरांमधले जे ह्या संदर्भातले विकास प्रकल्प आहेत त्याच्यापैकी फक्त 25% रक्कम या निधीमधून केंद्र सरकार अर्थसंकल्पामध्ये देणार आहे। पण सर, 75% रक्कम हल्ली स्मार्ट सिटी नावाचं जे याच्याबद्दल काही स्पष्टता नाहीये। सर, स्मार्ट सिटीच्या बद्दल जो गवगवा झाला मधल्या काळामध्ये त्याच्याबद्दल तर आता फारसं काही दिसत पण नाही। मी शोधतो सकाळपासून त्याचं काय ते, कारण ते काम पण दिसत नाहीत कुठे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत। आणि गंमत तुम्ही बघा की आत्ताची ही जी नागरिक म्हणजे अर्बन चॅलेंजेस फंड जो आहे त्याच्यामध्ये गंमत बघा तुम्ही की म्हणजे एका पद्धतीने तो चांगला आहे, कारण त्याच्यात तरतूद अशी आहे
की त्यासाठी त्या शहराची जी काही समस्या असेल त्याकरता जे प्रकल्प तयार केले जातील ते बँकेबल पाहिजेत असं त्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये नमूद केलेलं आहे. याचा अर्थ एकूण प्रकल्प समजा 100 रुपयाचा असेल तर त्या तरतूद अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अशी आहे की 100 रुपयाचा तो जर एखाद्या शहराचा प्रकल्प असेल तर त्यातले 50 रुपये हे किमान त्या शहराने बँकेकडनं कर्ज घेऊन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने स्वतःचे कर्ज रोखे विक्रीला काढून जमा करावेत आणि मग 25% रक्कम किंवा 25% भाग हा केंद्र सरकार त्यातनं त्या राज्याकडे किंवा त्या शहराकडे हस्तांतरित करेल. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की हे कोण करू शकेल तर आमच्या सगळ्या ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत त्यातल्या त्या ज्या आर्थिक सुस्थितीमध्ये महानगरपालिका आहेत त्यांना स्वतःचे कर्जरोखे फार तर काढता येतील. पण ज्या आमच्या नगरपालिका आहेत ज्या A, B म्हणजे अ ब क कॅटेगरीवरच्या नगरपालिका आहेत ज्या लहान शहरांच्या मध्ये अत्यंत मोठी दुरवस्था आहे आणि तिथे रोजगाराच्या संधी नसल्यामुळे तिथून मोठ्या शहरांकडे स्थलांतर जे होत आहे तो संपूर्ण प्रश्न याच्यामध्ये अलक्षित आहे. नक्कीच. आणि मला याच मुद्द्याच्या अनुषंगानं बेडे सरांना विचारायचं आहे. मी बेडे सरांना विचारतो, साधारणपणे बऱ्याचदा काय होतं ह्या त्रिकोणामध्येच आपण सगळं विकासाचं केंद्रीकरण झाल्याचं बघतोय आणि काही अंशी ते तिकडे उपराजधानी नागपूरकडे गेल्याचं आपल्याला दिसतं, पण ते काही नंतर तिथलेही प्रोजेक्ट तिथून गेले. पण विशेषतः सर म्हणाले जिथून मायग्रेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे तो भाग तिथला MIDCची अवस्था अतिशय दुर्दैवी आहे म्हणूया किंवा दयनीय आहे. अशा परिस्थितीमध्ये हे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीनं काय पावलं उचलणं गरजेचं आहे? नाही, नक्कीच. एका बाजूला महाराष्ट्राचा नारा होता. पूर्वी महात्मा गांधींनी पण सांगितलं होतं की चला गावाकडे, आणि चला गावाकडे ह्या धोरणानुसारच हे अर्बनायझेशन रोखण्याकरता उद्योग ग्रामीण भागामध्ये नेले. काही मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये उद्योग नेऊन ते विकेंद्रीकरण किंवा अर्बनायझेशन रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु ते करत असताना जो इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय आहे हा अत्यंत गंभीर झालेला आहे. आज उत्तर महाराष्ट्र जर म्हटलं आणि नाशिक जिल्ह्यासारख्या ठिकाणचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर 12 शासकीय औद्योगिक वसाहती आणि 14 कोऑपरेटिव्ह किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीयल एरिया आहे. परंतु तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या आपण सुविधा बघितल्या तर नक्कीच ते कुठंतरी आपण ते इंडस्ट्री का टाकतोय असा प्रश्न त्या उद्योजकांच्या मनात निर्माण व्हावा अशी अवस्था होते. त्याच्यामुळे हा निधी नक्कीच टिळक साहेबांनी सांगितल्यानुसार तो फक्त मोठ्या शहरांकडे, मोठ्या महापालिकांकडे न जाता त्याचं प्रॉपर नियोजन झालं पाहिजे. तुम्ही टॅक्सेशनच्या बाबतीतही वेगवेगळे त्यांचे प्रयत्न चालू आहेत की MIDCने ग्रामपंचायतीचा टॅक्स कलेक्ट करा, त्याचे 50% तिथे खर्च करा. हे सगळं होतंय. परंतु सेंटरकडून आलेला जो निधी आहे म्हणजे ग्राम विकास सडक योजना असेल, पंतप्रधान सडक योजना असेल, ह्या त्या उद्योगांना सुद्धा काहीतरी मूलभूत सेवा देणं आपण लागतो का नाही आणि त्या दिल्या पाहिजे. त्याच्याकरता हा निधी कसा वापरता येईल. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये या बजेटमध्ये 17% घसघशीत वाढ झाल्याचं हेडलाईन आहे. होय होय 17% वाढ झाली. त्याचा इंडस्ट्रीवर, त्याच्या संबंधित इंडस्ट्रीवर नक्कीच परिणाम होईल, त्याला फायदा होईल. परंतु तो जात असताना तो कुठं जातो आहे हे पाहणं सुद्धा, डिजिटलायझेशन वरही त्याच्यातला काही निधी त्यांनी टाकलेला दिसतोय हेडमध्ये. तर डिजिटलायझेशन म्हणजे नेमकं काय, तर हा पण एक अनुत्तरित प्रश्न आहे. तर तो जर कुठं नेणार आहे त्याच्यामुळे इंडस्ट्रीला त्याचा ग्रामीण भागातल्या स्पेसिफिकली कसा फायदा होईल का. जर अर्बनायझेशन थांबवायचं असेल, स्मार्ट सिटीचा उद्देशच तो होता की गुंतवणुकीसाठी तयार असलेले शहर म्हणजे स्मार्ट सिटी. हो. तर त्यांची पण कुठेतरी मागे पडलेलं आपल्याला दिसतंय. आणि अशा वेळेत आपण स्मार्ट ग्रामची योजना पंतप्रधानांनी आणली, पण मग त्या स्मार्ट ग्रामचा वापर तिथल्या औद्योगिकीकरणाकरता होतोय का हा पण पाहणं अत्यंत मला तर गरजेचं आहे. असं या सगळ्यातनं टीका म्हणून पण नाहीये, पण ही वस्तुस्थिती होती की केवळ भिंतींना रंगरंगोटी करून आणि त्याच्यावरती चित्र काढून ते स्मार्ट होणार आहे का, म्हणजे हे रस्ते याच्याबद्दल सुद्धा बरेचदा प्रश्न निर्माण झाला. नवले सर मला वाटतं ह्याच्याबद्दल जास्त बोलतील. लातूरसारखं शहर आहे
जिथं आज खरं तर शेती आधारित खूप मोठे उद्योग उभे राहू शकतात. सोयाबीनचं उत्पादन तिथं होतं, पण त्या लातूरला रेल्वेनं पाणी आणावं लागलं. त्याच्यातून सुद्धा धडा घेतला नाही. अजून सुद्धा शाश्वत पाण्याची तिथे व्यवस्था पूर्ण होऊ शकलेली नाही आहे. त्या पाईपलाईनचं पुन्हा पुन्हा हे होतं. बीडमध्ये आज काय परिस्थिती आहे, तिथं कुणी रोजगार घेऊन जाईल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. हे खूप मोठे चॅलेंजेस ग्रामीण भागाच्या समोरचे आहेत सर. नक्कीच आहेत. जसं औद्योगिक क्षेत्राला इन्फ्रास्ट्रक्चर ही अत्यंत अनिवार्य अशा प्रकारची अट असते. शेतीमध्ये जो रोजगार उपलब्ध होतोय, त्या रोजगाराला चालना देण्यासाठी शेतीमधल्या गुंतवणुकीची सुद्धा तितकीच गरज असते. तुम्ही बघा ग्रामीण भागामध्ये आज विकासाचं काय चालू आहे, तर केवळ रस्ते करायचं एवढं एकच काम चालू आहे. शक्तीपीठच्या बद्दल आम्ही सगळेजण बोलतो आहोत. शेतकऱ्यांच्या जमिनी त्या शक्तीपीठमध्ये जातायत, महामार्गामध्ये जातायत. जे त्यांच्याकडे आहे ते काढून घेतलं जातंय. विशेषतः बागायती क्षेत्रामधून हे रस्ते जाताना शेतकऱ्यांची उत्पादनाची साधनं काढून घेतली जातायत आणि दुर्दैवानं सरकार शेतकऱ्यांकडे ज्या जमिनी आहेत त्या काढून घेणं म्हणजे ग्रामीण भागाचा विकास असं दुर्दैवानं सांगतंय. हे चित्र आज ग्रामीण महाराष्ट्राचं आहे. परंतु त्याचबरोबर शेतीमध्ये ज्या अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची आणि एकंदरीतच शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या इंडस्ट्रीला ग्रामीण भागात चालना देण्याची आवश्यकता आहे. तिथे नवा रोजगार निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तिथे हा फंड येताना दिसतोय का? हा तुमच्या आमच्या पुढे एक मोठा अनुत्तरित अशा प्रकारचा प्रश्न आहे. आपण मगाशी सांगितलं, माननीय फडणवीस साहेबांनी आकडेवारी जाहीर केली की महाराष्ट्राला कशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसा आला. मला त्यांना विनंती करायची आहे की त्यांनी महाराष्ट्राला किती पैसा आला याचा जसा चार्ट दिला, तसाच महाराष्ट्राने टॅक्सच्या रूपानं, उत्पादनाच्या रूपानं केंद्र सरकारकडे तिजोरीत किती रुपये टाकले हे सुद्धा जाहीर करावं. आमच्याकडून किती घेतलं आणि त्या तुलनेत आम्हाला किती दिलं, ह्या दोनही आकडेवाऱ्या जर आपल्या लक्षात आल्या तर मग आपल्या असं लक्षात येईल की घेतलेलं जादा आहे, दिलेलं तुलनेनं कमी आहे. पण त्याच्याबद्दल दुर्दैवानं अभय जी सर एक म्हणाले ना, प्रजाती- आपण थोडासा मोठ्या भावाची भूमिका घेऊया त्याच्याबद्दल आणि आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट खूप मोठी येते तर ती देण्याची सुद्धा तयारी ठेवूया. तुम्हाला बहुतेक ते मान्य दिसत नाहीये. या डावोसच्या बद्दल आपण मगाशी चर्चा केली. मान्यवर पॅनलिस्ट आहेत, माझ्यापेक्षा अर्थशास्त्र त्यांना ज्यादा माहिती आहे. परंतु मला एक नक्की मुद्दा इथे अधोरेखित करायचा आहे की बहुतांशी मल्टीनॅशनल आणि नॅशनल कंपन्यांचे ऑफिसेस हे मुंबईमध्ये असतात. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे त्या कंपनीला मिळालेली इन्व्हेस्टमेंट ही मुंबईवर किंवा मुंबईमध्ये ऑफिस असल्यामुळे ती महाराष्ट्रात आली आहे अशी आकडेवारी समोर बऱ्याचदा येते. प्रत्यक्षामध्ये रोजगार निर्मिती आणि त्यांचे प्रकल्प मात्र ज्यांना जिथे चांगल्या सुविधा मिळतात त्या राज्यामध्ये ते प्रकल्प होतात. त्यामुळे कागदपत्री ऑफिसेस मुंबईला आहेत. हा, हा. म्हणून जर ती आकडेवारी आमच्या नावावर खपवली असेल आणि त्यामुळे आमच्याकडे खूप पैसा आलाय, इन्व्हेस्टमेंट आली Point to आहे, be अशी noted. जर Point to दिशाभूल be झाली noted. असली तर मला असं वाटतं की ती काही खरी गुंतवणूक होणार नाही. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की प्रत्यक्षात जोपर्यंत इंडस्ट्री येत नाही हा. आणि महाराष्ट्राच्या बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि तेही आपण फार चांगला मुद्दा मांडला की त्याचा वाटा हा ग्रामीण महाराष्ट्राला सुद्धा जोपर्यंत मिळत नाही हो. तोपर्यंत तो खऱ्या विकास आहे असं मानायला मला वाटतं आमच्यासारखी माणसं नक्कीच. तयार मला होणार मला वेळ माझा कमी आहे, पण मला आता खऱ्या अर्थानं सुनीता मॅडमकडे जायचं आहे आणि विचारायचं आहे. निवडणुकीच्या तोंडावरती खूप लाड झाले इथल्या बहिणींचे. या बजेटमध्ये किती लाड झाले एकदा आम्हाला सांगा आणि ते पुरेसे आहेत का? तुम्हाला ते पुरेसे वाटतायत का? की आता काही झालेच नाहीत, निवडणुका नाही आहेत? आता महिलांना अंगणवाडी दिली आहे. हां. अंगणवाडीमध्ये त्यांना न्यूट्रिशियस फूड किंवा सप्लिमेंट्स वगैरे हेल्थ वाईज सगळं त्यांचं बघता आहेत. ते पण जे लोक गरोदर आहेत किंवा जे लोक लॅक्टेटिंग आहेत, जे महिला लॅक्टेटिंग आहेत त्यांच्यासाठी आहे. हे 12 लाखाची सवलत इन्कम टॅक्स नी दिली आहे. त्याच्यात पण पुष्कळ महिला पण असतील जे काम करत असतील आणि जे हाय पोझिशन्समध्ये 1-1 लाख महिन्याला कमवत असतील, त्यांना पण सवलत मिळेल.
पण ह्याच्या व्यतिरिक्त मला पुष्कळ पाहिजे होतं बायकांसाठी. मला अंगणवाडीच्या बरोबर बालवाड्याच पण पाहिजे होत्या. सगळ्या ऑफिसेस जिथे आहेत ना तिकडे मोठे मोठे बालवाडीज करायला पाहिजे. तिकडे प्रोफेशनली मॅनेज्ड बालवाडीज करायला पाहिजे. ज्या बाळांना आईच्या मोबाईलवरनं त्यांचं बाळ दिसेल असं करायला पाहिजे. मगच त्या बायका काम करायला सुरुवात करतील. आता सरकारने त्यांना 6 महिने मॅटर्निटी लीव्ह दिली आहे. ती मॅटर्निटी लीव्ह 6 महिने ते करतात आणि त्याच्यानंतर त्यांना घरी बसायची सवय लागते आणि 6 महिने घेतात बिनपगारी लीव्ह आणि मग 1 वर्षांनी येतात आणि मग ऑफिसमध्ये रुळायला वेळ लागतो. ते सगळं होतं ते कारण की त्यांना बाळाची सारखी गिल्ट फिलिंग येत असते. तर ती बालवाडी अगर केली तुम्ही आणि जागोजागी केली जिथे जिथे ऑफिसेस आहेत तिथे त्या बायकांना खूप सवलत होईल. जशी आता तुम्ही कॅन्सर पेशंटची डे केअर करत आहात ती खूपच छान गोष्ट आहे. पुष्कळ लोक फॅमिलीजमध्ये कॅन्सर पेशंट जिथे आहेत ते अडकायला होतात घरी. त्यांची सोय जर झाली तर ते लोक कामाला लागू शकतात. तशीच बालवाडीची सोय झाली तरी बायका कामाला लागू शकतात अशी माझी हे आहे. आणि त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी मेंटोरिंग करायला पाहिजे की ते ऑफिस जॉईन करायच्या अगोदर त्यांना पुन्हा रुळायला कोणीतरी ऑफिसमधलंच HR टीम्स असायला पाहिजेत जे मेंटोरिंग करेल या बायकांचे आणि पुन्हा त्यांना ऑफिसमध्ये फोल्डमध्ये घेईल असं मला पाहिजे होतं. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. मला झालं नाही पण मार्गी लागले. Yes, पुढे yes. पुढे होईल काय काय. नक्की. मला लिमे सरांना विचारायचं आहे TDS कम्प्लायन्सच्या बद्दल याच्यामध्ये काय नेमकं देण्यात आलेलं आहे? एकूणच आपण आत्ता जी चर्चा केली ती सगळी व्यावसायिक आणि व्यापारी यांच्या व्यतिरिक्त पगारदार यांच्या दृष्टिकोनातूनच बरीचशी चर्चा झाली. पण या बजेटमध्ये व्यापारी आणि उद्योजकांसाठी व्यावसायिकांसाठी सुद्धा काही काही छोट्या छोट्या तरतुदी आहेत ज्या वेलकम आहेत. तसं बघायला गेलं तर प्रत्येक बजेटमधनं संपूर्णतः कोणीच समाधानी नसतं. काही ना काहीतरी गोष्टी सुटलेल्याच असतात. तसं काय व्यावसायिक आणि व्यापारी खूप समाधानी असतील असं नाही कारण बरेचसे इश्यू आहेत. परंतु त्यातल्या त्यात त्यांनी हीच करायचा खूप प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ त्यांनी एक एज्युकेशन लोन जर का घेतलं असेल तर त्याच्यावरती पूर्वी 7 लाखाच्या पेक्षा जास्त जर का रेमिटन्स करायचा असेल आपला मुलगा बाहेर शिकत असेल तर त्याकरता तर त्याच्यावरती TDS कट करायला लागत होता. TCS होता. सो तो TCS त्यांनी ती प्रोव्हिजन काढून टाकली कारण आता बाहेर शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे आणि त्या बॅकग्राऊंडवरती फक्त मुलगा बाहेर शिकायला जातोय आणि म्हणून पैसे ट्रान्सफर करायचे आहेत तर त्याच्यावरती TCS येणं हे खरोखर तसं व्यवहार्य नव्हतं. त्यामुळे ती प्रोव्हिजन त्यांनी काढून टाकले. त्याच्यानंतर महत्त्वाचा बदल जो केला आहे तो त्यांनी इंटरेस्ट इन्कमवरती केला आहे. सिनियर सिटीजनसाठी एक वेलकम प्रोव्हिजन अशी केली की 50,000च्या पर्यंत लिमिट होतं पूर्वी TDSचं ते त्यांनी वाढवून 1 लाख केलं आहे. सामान्य नागरिकांसाठी म्हणजे जे सिनियर सिटीजन नाही त्यांचं लिमिट त्यांनी 40,000पासून 50,000 केलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी कोऑपरेटिव्ह सोसायटीसुद्धा कव्हर केले म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीकडनं मिळालेलं व्याजसुद्धा या 50,000मध्ये येईल. आणि इतर जर का व्याज तुम्हाला कोणाकडनं मिळालं असेल तर ते 5,000पासून 10,000पर्यंतचं लिमिट केलं आहे. सो ही जी प्रोव्हिजन केलेली आहे इंटरेस्टच्या TDSची ही वेलकम आहे. त्याच्यानंतर डिव्हिडंडचं लिमिट पण त्यांनी 5,000वरून 10,000 केलं आहे. आजच्या घडीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे आणि त्या बॅकग्राऊंडवरती जो डिव्हिडंडवरती जो TDS कट व्हायचा तो 5,000च्या वरती पूर्वीचा तो आता 10,000 केलेला आहे. इन्शुरन्स कमिशनचं लिमिट त्यांनी 15,000वरून 20,000 नेलं आहे. ही पण वेलकम आहे. आणि छोटे छोटे जे इन्शुरन्स कमिशन एजंट असतात त्यांना उगाचच तेवढ्यासाठी रिटर्न फाईल करायला लागायचा आणि रिफंड क्लेम करायला लागायचा. त्याच्यानंतर रेंट हे एक महत्त्वाची प्रोव्हिजन त्यांनी चेंज केलं आहे. त्याच्यामध्ये घवघवीत त्यांनी बदल केला आहे. पूर्वी 20,000च्या वरती जर का रेंट इन्कम असेल तुमचं तर त्याच्यावरती TDS कट करायची सुविधा होती. ते आता त्यांनी 50,000पर्यंत. सर एक प्रेक्षकाचा प्रश्न आहे. ॲडव्होकेट कावळे म्हणून आपले प्रेक्षक आहेत ते आपल्याला विचारू पाहत आहेत की 12 लाखपर्यंत नो टॅक्स आणि 12,100,000 रुपये उत्पन्न असेल तर स्लॅबनुसार 60,000 15 रुपये लागेल का? नवीन रचनेत हे अपेक्षित आहे का? नाही, मी याचं उत्तर आता एवढंच देऊ शकेन की मार्जिनल रिलीफ नावाचे एक प्रोव्हिजन इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये आहे. ओके, जर का तुमचं उत्पन्न हे निसट 12 लाखाच्या पुढे जात असेल तर मार्जिनल रिलीफचा तुम्हाला बेनिफिट घेता येईल आणि त्याप्रमाणे फक्त हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. त्यामुळे अगदी लगेच 100 रुपये वाढलं म्हणून
त्याच्यावरती पूर्ण तेवढा टॅक्स येईल अशी 1000 शक्यता रुपये नाही. वाढले तरी म्हणजे ते तसंच नाही, असेल. मार्जिनल रिलीफची ना प्रोव्हिजन फार वेगळी आहे. म्हणजे आता मी टेक्निकली इथे समजायला गेलो तर त्याला वेळ जाईल. हा 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 पण जेवढा तुमचा इन्कम 12 लाखाच्या पुढे वाढतोय त्याच्यावरती तुमची टॅक्सची फिगर जर का त्याच्यापेक्षा जास्त येत असेल तर तेवढ्या इन्कम पर्यंतचा टॅक्स डायरेक्ट कमी होतो. म्हणजे फार टेन्शन घ्यायची गरज नाहीये. नाहीये असं कारण technically. अनेक जण असं म्हणतात की आपण कंपनीला विनंती करूया की आम्हाला 11,99,000 इतका आमचा पगार करा जेणेकरून आम्ही शून्यमध्ये येऊ. नाही, पण याच्यामध्ये मी एक ऍडिशन करीन. फक्त पगार हा विषय नाहीये. हा 12 लाख हे टॅक्सेबल इन्कम आहे. हा हा त्याच्यामध्ये तुम्हाला व्याज, रेंट, डिव्हिडंड हे जे जे काय मिळतंय ते सगळं तुम्ही पकडायचंय आणि 12 लाख क्रॉस होणार नाही हे बघायचंय. त्यामुळे एखादं जर म्हणेल मी 11,99,000 रुपये सॅलरी घेतोय आणि त्यामुळे मला लागणार नाही, पण त्याचं बाकीचं उत्पन्न ऍड करून 12 लाख क्रॉस झाले तर तो टॅक्स स्लॅबमध्ये येईल. त्यामुळे ते टॅक्स प्लॅनिंग करताना आपापल्या लक्ष्मण CA रेषा हा ही ठरलेली आहे. ठरलेली आहे. हा त्याच्यानंतर TDS मध्ये प्रोफेशनल फीच्या बाबतीत एक वेलकम प्रोव्हिजन आहे. ती म्हणजे पूर्वी 30,000च्या वरती जर का प्रोफेशनल फी दिली तर त्याला TDS लागायचा, आता 50,000 केलाय. आणि सगळ्यात अजून एक चांगला बदल म्हणजे जे लोक बाहेर फिरायला जातात भारताच्या हा त्यांना पूर्वी 7 लाखाच्या पुढे जर का त्यांची कॉस्ट असेल बाहेर फिरायला जाण्याची, मग कुठल्या टूर ऑपरेटरला देत असू तर त्याच्यावरती TCS कट करायला लागायचा. ते लिमिट आता 7 लाखावरनं त्यांनी 10 लाख केलेलं आहे. Okay. सो अशा प्रकारच्या TDS आणि TCS मध्ये ज्या प्रोव्हिजन केल्या त्या वेलकम आहे थोडंसं लिमिट वाढवल्यामुळे. त्याच्यानंतर TCSचं बर्डन म्हणजे डिक्लेरेशनचं जे बर्डन आहे तर त्याच्यामध्ये प्रॉझिक्युशनची एक प्रोव्हिजन होती. ती त्यांनी प्रोव्हिजन लिबरलाइज केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की TCSचं रिटर्न फाईल करेपर्यंत जरी तुम्ही TCSचा टॅक्स भरला तरी तुमच्यावरती आम्ही प्रोझिक्युशनची ऍक्शन काही घेणार नाही. सो ही एक चांगली प्रोव्हिजन आहे. सो TDSच्या दृष्टिकोनातनं एवढे आता जे काय आहेत ते चेंजेस नक्की सर. आणि हा आमचा प्रयत्न काय होता तर तुमच्या खिशात येणाऱ्या प्रत्येक रुपयाचा हिशेब काय असेल याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. आपल्या खिशातलं नाही आहे तर आपण आपल्या महाराष्ट्राच्या खिशाचाही विचार केला, आपल्या सामाजिक स्वास्थ्याचाही विचार केला आणि एकूणच महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं, देशाच्या विकासाच्या दृष्टीनं या बजेटचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी सगळे मान्यवर पाहुणे वेळात वेळ काढून आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झाले. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खरं तर आपण आशा करूया की आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून दररोज आम्ही डिबेट करतो, चर्चा, वादविवाद, हे सगळं आरोप प्रत्यारोप होत असतात, पण आज मात्र आपण पैशाची गोष्ट केली आहे. मराठी माणूस सहसा पैशाची गोष्ट करत नाही म्हणतात, पण आज मात्र आपण पैसा समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी आपण सगळेजण आलात त्याबद्दल खूप खूप आभार. आपण इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.